नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 10चा पार्ट 2 चा महत्त्वाचा एक पॉइंट बघणार आहे आणि तो म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या थेरमला थेल्स थेरम असं सुद्धा म्हणलं जातं आणि हा थेरम 5 मार्कांसाठी विचारला जातो. थेरम एकदम सोपा आहे आणि सोप्या पद्धतीने सोप्या भाषेमध्ये आपण हा थेरम शिकणार आहे. थेरम फक्त पाठ आपल्याला करायचा नाही तर थेरम लक्षात ठेवायचा आहे. मग या थेरम मध्ये कन्स्ट्रक्शन्स लागतील, काही प्रॉपर्टी महत्वाच्या लागणार आहेत ते आपण बघणार आहे. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघ आता पहिल्यांदा स्टेटमेंट आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या थेरमचं स्टेटमेंट काय आहे बघा. इफ अ लाईन पॅरलल टू द साइड ऑफ द ट्रायंगल intersect the remaining sides in the two distinct points, then the line divides the side in the same proportion. याचा अर्थ काय झाला की एखादा जर ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलवर दोन कोणत्याही डिस्टिंक्ट पॉइंट मधून एखादी लाईन जर आपण पॅरलल काढलेली असेल तर ह्या साइडचे बघा, हा जो साइड आहे एबी साइड आहे, तर एबी साइड दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. त्याच पद्धतीनं एसी हा साइड पण दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. मग थेरमचं स्टेटमेंट काय सांगतं की एखादा जर ट्रायंगल असेल तर त्या ट्रायंगलच्या कोणत्याही दोन साइड्सच्या आपण दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स घेतले आणि त्यावर एक लाईन ड्रॉ केली तर ती लाईन तिसऱ्या साइडला काय असते, पॅरलल असते. आणि ती पॅरलल असल्यामुळे काय म्हणतात की हे दोन इक्वल प्रोपोर्शन मध्ये डिवाइड होतात. म्हणजेच काय होणार आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. एपी डिवायडेड बाय पीबी इज इक्वल टू एक्यू डिवायडेड बाय क्यूसी. हे आपल्याला थेरम प्रूव्ह करायचं आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा आपण थेरमचं स्टेटमेंट लिहून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. मग आता पहिल्यांदा प्रूव्ह घेण्या अगोदर आपल्याला काही कन्स्ट्रक्शन्स करावे लागतील या ट्रायंगल मध्ये. मग आता आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये लक्षात काय ठेवायचं, आपल्याला एक महत्वाचं कन्स्ट्रक्शन करायचंय. ते म्हणजे काय करायचं, आपल्याला हा पीसी आणि बीक्यू हे दोन्ही आपल्याला जॉईन करायचे. जॉईन का करायचे, तर दोन नवीन आपल्याला ट्रायंगल घ्यावे लागतील आणि त्या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड करायला लागेल. त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करतोय. मग फर्स्ट कन्स्ट्रक्शन काय असणार आहे, आपण हे बीक्यू ही लाईन जॉईन करणार आहे आणि पीसी ही एक लाईन जॉईन करणार आहे. मग कन्स्ट्रक्शन केल्यानंतर आपली नवीन डायग्राम काय तयार होईल, तर अशा पद्धतीने तयार होणार आहे. आपण पीसी आणि बीक्यू हे दोन पॉइंट्स काय केले, जॉईन केलेले. आता इथपर्यंत झालं. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला प्रूव्ह काय करायचंय बघा. हे प्रूव्ह करायचं होतं एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी. मग आता आपण हे जे प्रूव्ह करायचं तर त्याचे एलएचएस साइड घेऊयात पहिल्यांदा. मग एलएचएस साइड मध्ये काय, एपी अपॉन पीबी. मग इथं आहे एपी आणि हा आहे पीबी. मग आता ह्या ट्रायंगल मध्ये बघा, हे कन्स्ट्रक्शन केले आपण आणि ह्या ट्रायंगल मध्ये बघितलं तर एपी आणि पीबी हे दोन्ही रेशो मिळतील अशा आपल्याला दोन ट्रायंगल घ्यायला लागतील. मग ते दोन ट्रायंगल कोणते असणार आहेत बघा. हा झाला बघा ए पी आणि क्यू, हा एक ट्रायंगल घेतला, म्हणजे हा मोठा एक ट्रायंगल घेतला. आणि दुसरा अजून कोणता ट्रायंगल घ्यायला लागेल, तर बी पी आणि क्यू हा ट्रायंगल घ्यायला लागेल. त्यावेळेस काय मिळतील आपल्याला, ह्या दोन साइड्स मिळतील. मग आता बघा, हे दोन ट्रायंगल घेतल्यानंतर या दोन ट्रायंगल साठी जर आपण पाहिलं तर कोणता कोणता ट्रायंगल घेतोय बघा. हा आपण घेतोय ए पी क्यू, हा एक ट्रायंगल घेतला. आणि दुसरा ट्रायंगल कोणता घेतला, हा बी, हा बघा बी पी आणि क्यू. मग या दोन ट्रायंगल मध्ये काय झालंय बघा की ए बी ह्या दोन पॉइंटवर हा ट्रायंगल आहे आणि त्या दोन ट्रायंगल साठी आपल्याला एक व्हर्टेक्स कॉमन मिळतोय. मग एक आपल्याला व्हर्टेक्स कॉमन मिळतोय आणि दोन्हींचा बेस काय झालेला आहे, दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे. मग ज्यावेळेस बेस सेम असतो त्यावेळेस आपण काय रेशो घेतो, त्यांचा हाईटचा रेशो घेतो. मग आता बघा, मग रेशो काय येणार आहे आपल्याला, एपी अपॉन पीबी. रेशो काय घेणार आपण, एपी अपॉन पीबी घेणार आहे. त्याच पद्धतीनं आता हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1 आणि आपण त्याचं रिझन पण दिलं की वन व्हर्टेक्स इज कॉमन. एक व्हर्टेक्स आपल्याला कॉमन मिळतोय आणि बेस काय होतं, सेम लाईन वर येतोय. मग आता आपण लास्ट लेक्चरला पण प्रॉपर्टी पण पाहिल्या होत्या, 3 प्रॉपर्टी पाहिलेल्या. मग त्या प्रॉपर्टीनुसार बघा, आपण फर्स्ट प्रॉपर्टी बघितलेली की जर दोन ट्रायंगल असतील आणि त्या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो घ्यायचा असेल तर तो नेहमी काय येतो की त्या ट्रायंगलच्या बेस आणि हाईटच्या प्रोडक्ट एवढं येतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस कॉमन बेस मिळत असेल दोन ट्रायंगल मध्ये तर त्यावेळेस रेशो काय होता, दोन्ही ट्रायंगलच्या हाईटचा रेशो एवढा येत होता.
आणि ज्यावेळेस हाईट कॉमन असेल तर त्यावेळेस बेसचा रेशो एवढा येतो. मग आता इथं बघा, आपण फर्स्ट ट्रायंगल साठी आपण काय काढून घेतलं, त्याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं, आपल्याला AQ आणि QC बघायचं. मग AQ आणि QC हा रेशो कुठं मिळणार आहे आपल्याला, कोणत्या दोन ट्रायंगल साठी मिळेल? पहिला तर ट्रायंगल APQ हा एक आपल्याला ट्रायंगल घ्यायला लागेल आणि नंतरचा ट्रायंगल कोणता घ्यायला लागेल बघा. आपण कन्स्ट्रक्शन कोणतं केलेलं, या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलेलं आणि दुसरी लाईन कुठली होती, PC ला जोडलेली. मग आता आपल्याला इथं कोणता लागेल बघा, C, P आणि Q. पहिला ट्रायंगल आपण हा फर्स्ट ट्रायंगल घेतला APQ आणि दुसरा कोणता घ्यावा लागेल, CP आणि Q. हा सेकंड ट्रायंगल घ्यायला लागेल. मग ह्या दोन्ही ट्रायंगलची काय सेम झाली बघा, हे दोन ट्रायंगल आपण घेतोय आणि या दोन ट्रायंगल मधली हाईट सेम झालेली, त्यामुळे आपण रेशो काय घेणार आहे बघा, AQ अपॉन QC हा घेणार आहे. हा झाला इक्वेशन नंबर 2 घेतलं, कन्सिडर केलं आपण इक्वेशन नंबर 2. आता हे जे दोन ट्रायंगल भेटले, ह्या दोन्ही इक्वेशनच्या बघा LHS साईडला चेक करा. इथं कोणता ट्रायंगल आहे, ट्रायंगल BPQ आणि इथं कोणता आहे, ट्रायंगल CPQ आहे. वरचे दोन्ही ट्रायंगल सेम आहेत. मग आता नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, हे दोन्ही ट्रायंगल इक्वल दाखवावे लागतील. मग आता बघा, हे दोन ट्रायंगल BPQ आणि ट्रायंगल CPQ हे दोन्ही कुठं आहेत ट्रायंगल, हा एक ट्रायंगल झाला आणि हा एक ट्रायंगल झाला. मग ह्या दोन्ही ट्रायंगल साठी बघा, ह्या दोन्ही ट्रायंगलचा बेस काय झालेला आहे, सेम झालेला आहे आणि बेस पण सेम आहेत आणि दोन्ही पण ट्रायंगलची हाईट सुद्धा सेम आहे. ह्या दोन्ही पॅरलल लाईन्स आहेत, त्यामुळे ह्या दोन्हींची हाईट पण काय येणार आहे, सेम येणार आहे. मग आपण एक प्रॉपर्टी बघितलेली बघा, ज्यावेळेस दोन ट्रायंगलचा बेस पण सेम असतो आणि हाईट पण सेम असते, त्यावेळेस त्या दोन ट्रायंगलचा एरिया सेम येतो. का? कारण एखादा ट्रायंगलचा एरिया जर आपण काढत असेल तर एरियासाठी फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग जर हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि आपण म्हणतोय की बेस आणि हाईट सेम असेल तर काय होईल, दोन्हीला कॅन्सल आउट होईल. त्यामुळे काय मिळेल आपल्याला, दोन्ही ट्रायंगलचा एरिया किती येणार आहे, सेम येणार आहे. त्यामुळे काय झालं आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल CPQ. कशावरून घेतलं आपण, तर ह्या दोन्हींचा बेस कॉमन आहे, दोन्हींची हाईट पण सेम आहे आणि बेस पण सेम आहे, त्याच्यामुळं ह्या दोन्ही इक्वल झाले. मग हे जर दोन्ही इक्वल झालेले असतील तर याचा अर्थ काय झाला, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये आपल्याला LHS साईड सेम मिळालेली. मग जर LHS साईड सेम असेल तर RHS साईड पण काय येणार आहे, इक्वल येणार आहे. मग त्याच्यावरून आपण फ्रॉम इक्वेशन 1, 2 आणि 3 आपल्याला काय मिळेल, इक्वेशन 1, 2, 3 घेतला आपण, मग त्याच्यावरून आपल्याला काय मिळालं, जे प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, म्हणजेच काय, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC मिळालं. म्हणजेच आपला हा थेरम काय आहे बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि हा थेरम काय सांगतो की एखाद्या ट्रायंगलवर जर आपण कोणत्याही एका साइडवर दोन डिस्टिंक्ट पॉइंट वरून लाईन ड्रॉ केलेली असेल तर ती काय असणार आहे, ती त्या साइडला पॅरलल असते आणि दुसरी गोष्ट काय असते, ते त्या दोन राहिलेल्या रिमेनिंग साइडला इक्वली प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. त्यामुळे आपला फायनल थेरमचा प्रूफ काय झाला की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. अशा पद्धतीने आपल्याला थेरम प्रूव्ह करायचा होता. थेरम खूप सोपा आहे बघा आणि या थेरमवरचे तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करायला येतात. एक्झाम्पल कशा पद्धतीने येतात तर ते आपण आता पाहूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इन ट्रायंगल ABC PQ इज पॅरलल टू BC. इफ AP इज इक्वल टू 10, PB इज इक्वल टू 12, AQ इज इक्वल टू 15, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ QC. QC ची व्हॅल्यू फाइंड करायची आणि हा क्वेश्चन 2021च्या बोर्ड एक्झामला येऊन गेलेला आहे, जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमला आधारित आहे. मग आता बघा सॉल्व्ह करूयात आपण. आता दिलाय तुम्हाला ट्रायंगल ABC दिलाय आणि PQ ही लाईन दिलेली, जी PQ लाईन BC ला पॅरलल आहे हे सांगितलंय आणि AB आणि AC ह्या दोन लाईनवर P आणि Q हे पॉइंट तिथं त्यांना इंटरसेक्ट करतात. म्हणजेच काय झालं बघा, AB ही लाईन P मुळे डिवाइड झालेली आणि AC लाईन ही Q मुळे डिवाइड झाली. मग आताच पाहिलेलं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग BPT नुसार काय येणार आहे बघा, AP अपॉन PB, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. रिझन काय लिहिणार आहे आपण, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मग आता हे लिहिलं, आता आपल्याला काय काय व्हॅल्यू माहिती आहे ते लिहून घेऊयात. AP ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 10 दिलेली, डिवायडेड बाय PB 12 इज इक्वल टू
AQ 15 आणि QC माहित नाहीये, QC आपल्याला फाइंड करायचं आहे. मग QC ला आपण ऍज इट इज ठेवूयात QC. मग आता फक्त काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. मग 10 इंटू QC, मग 10 इंटू QC इज इक्वल टू, पूर्ण कॅल्क्युलेट करू नका कारण हा डिवाइड करायला लागतो. आपण डिवाइड केल्यानंतर ना आपोआप तो कमी होईल, त्यामुळं पूर्ण मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही, ऍज इट इज आपण लिहिणार आहे. मग काय झालं बघा, पहिल्यांदा ह्या दोन्हींची मल्टिप्लिकेशन केली. 10 इंटू QC इज इक्वल टू 12 इंटू 15. QC आपल्याला फाइंड करायचं, तेव्हा QC ऍज इट इज ठेवूयात आणि हा 10 मल्टिप्लाय मध्ये तो RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर तो डिवाइड होईल. मग काय येणार बघा, QC इज इक्वल टू 12 इंटू 15 डिवायडेड बाय 10. आता डिवाइड करूयात बघा, 10 2 न डिवाइड होईल, 2 पंचे 10, 2 12, पर 5 ने डिवाइड होईल, 5 1 5, 5 3 15. मग QC ची व्हॅल्यू किती आली, QC इज इक्वल टू 6 इंटू 3, म्हणजे QC किती मिळणार आहे, 18 मिळणार आहे. आणि हे झालं या प्रश्नाचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल PQR NM इज पॅरलल टू RQ, PM इज इक्वल टू 15, MQ इज इक्वल टू 10, NR इज इक्वल टू 8, देन फाइंड PN. म्हणजे आपल्याला काय फाइंड करायचंय, हे PN फाइंड करायचंय. बाकीच्या व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या आहेत. मग काय काय दिले ते आपण लिहून घेऊयात बघा. गिवन मध्ये काय काय आहे, PM इज इक्वल टू 15 आहे, PM 15, MQ 10 आणि NR इज इक्वल टू 8 दिले. मग आता आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार प्रोपोर्शन लिहून घेऊयात बघा. काय येईल मग ह्या ट्रायंगल साठी, PN अपॉन NR, PM अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ, PM अपॉन MQ. आता हे प्रोपोर्शन लिहिताना व्यवस्थित लिहायचं. एक काळजी फक्त घ्यायची की एका साईडचे दोन्ही प्रोपोर्शन ऍट अ टाइम आले पाहिजेत आणि त्याच्यानंतर RHS साईडला घेताना ह्या साईडचे दोन्ही प्रोपोर्शन लिहायचे. जर तुम्ही लिहायला व्यवस्थित लिहिलेले असतील तर कॅल्क्युलेशन तुमचं चुकणार नाहीये. मग आता बघा, PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ. ज्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या व्हॅल्यू आपण लिहून घेऊयात बघा. मग PN किती होतं आपल्याला, PN फाइंड करायचं, त्यामुळे PN ऍज इट इज राहिला. PN अपॉन NR ची व्हॅल्यू 8 आहे, इज इक्वल टू PM किती दिलाय 15 डिवायडेड बाय MQ किती दिलाय 10 दिलाय. मग PN काय येईल बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. PN इंटू 10, PN इंटू 10 इज इक्वल टू 8 इंटू 15, 8 इंटू 15. आपल्याला PN फाइंड करायचंय. मग आपण PN ऍज इट इज ठेवूयात आणि 10 RHS साईडला शिफ्ट करूयात. मग PN इज इक्वल टू 8 इंटू 15 डिवायडेड बाय 10. LHS साईडला 10 मल्टिप्लाय मध्ये होतं, त्यामुळे RHS साईडला शिफ्ट केल्यावर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. मग PN इज इक्वल टू काय येईल बघा, इथं 5 ने डिवाइड करू शकतो आपण, 5 3 15, 5 दुने 10, परत 2 ने डिवाइड होईल, 2 के 2, 2 चौक 8, म्हणजे 4 गुणिले 3. म्हणजे PN ची व्हॅल्यू किती आली, PN इज इक्वल टू 4 इंटू 3, आन्सर येणार आहे 12. अशा पद्धतीने आपल्याला BPT थेरमचा आपल्याला यूज इथं करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2020 ला विचारलेला बघा, सेगमेंट DE. हा सेगमेंट DE तर तो AB ला पॅरलल हे आपल्याला दिलेलं आहे. नेक्स्ट काय दिलंय, AD 5 दिलेलं आहे, म्हणजे हे झालं A to D किती येणार आहे, 5 येणार आहे. DC 3 आहे आणि BC दिले 6.4. BC म्हणजे हे पूर्ण दिले तुम्हाला 6.4 दिले. मग आपल्याला काय करायचंय, BE ची लेंथ फाइंड करायची. मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना बघा, BC पूर्ण दिलेलं आहे तुम्हाला. मग आपण BE ला जर X कन्सिडर केला, म्हणजे काय झालं, B to E इथपर्यंतचा X हा कन्सिडर आपण केला. टोटल किती होतं, B to C किती होतं, 6.4 होतं. त्यातला हा पार्ट X आहे, मग राहिलेला हा पार्ट किती असणार आहे, 6.4 मायनस X, 6.4 मायनस X. कारण पूर्ण लेंथ दिलेली आहे 6.4, त्यातला इथपर्यंतचा पार्ट X असेल, तर हा राहिलेला पार्ट काय असणार आहे, 6.4 मायनस X असणार आहे. मग आता बघा, देताना दिलेलं काय दिलं होतं बघा, इन ट्रायंगल ABC ट्रायंगल मध्ये काय दिलंय, DE इज पॅरलल टू AB, DE इज पॅरलल टू AB. मग BPT नुसार काय येणार बघा, हे दोन्ही एकमेकांना जर पॅरलल असतील तर पहिली लाईन कोणती असणार आहे, AC साठी, म्हणजे AD अपॉन DC इज इक्वल टू, आता पहिल्यांदा
एडी आणि डीसीचं काढून घेतलेलं आहे, मग राहिलेल्या साईडचं काढायला लागेल. म्हणजे काय येणार आहे, बीई अपॉन ईसी. बीई अपॉन ईसी. मग आता ज्या ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत ते लिहून घेऊयात. बघा, एडी किती दिलेला आहे, 5 अपॉन डीसी 3 इज इक्वल टू बीई एक्स आपण कन्सिडर केलेलं डिवायडेड बाय 6.4 मायनस एक्स. आता नेहमीच्या पद्धतीनं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. मग काय येणार बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 इंटू 6.4 मायनस एक्स इज इक्वल टू, आता या दोन्हींची क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 इंटू एक्स म्हणजे आन्सर किती येणार आहे, 3x येणार आहे. मग आता ह्या 5 ना आता आपण मल्टिप्लाय करूयात. बघा, 6.4 इंटू 5 केलं, आन्सर काय येणार आहे, 5 20 आले 2 6 पंचे 30 आणि 2 32 वजा 5 इंटू एक्स काय येणार आहे, 5x इज इक्वल टू 3x. म्हणजे काय इक्वेशन तयार होईल, 32 मायनस 5x इज इक्वल टू 3x. मग आता हा मायनस 5x आहे, तर तो आपण RHS साईडला शिफ्ट करूया, तो प्लस 5x होईल. म्हणजे काय येणार, 32 इज इक्वल टू 3x प्लस 5x. म्हणजे काय मिळालं, 32 इज इक्वल टू 8x झालं. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग x ची व्हॅल्यू काय येणार आहे, 32 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू x. 8 न डिवाइड करूयात, 8 1 8 8 चौक 32. म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली, 4 मिळाली. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच फाइंड करायला सांगितलेलं. काय फाइंड करायचं होतं, बीई फाइंड करायचं होतं. आणि बीई साठी आपण काय कन्सिडर केलेलं, एक्स कन्सिडर केलेलं. त्यामुळे फायनल आन्सर फक्त काय लिहिणार तुम्ही, हेन्स बीई इज इक्वल टू 4. हे झालं फायनल आन्सर. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिमिलरिटीचा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा महत्वाचा थेरम शिकला आणि त्याचबरोबर त्या थेरमचे आलेले PYQ सुद्धा पाहिलेले. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. याच पद्धतीचे नवनवीन तुम्हाला PYQ शिकायचे असेल, तुम्हाला स्टडी अजून वाढवायचा असेल तुम्हाला तुमचा, तर आपल्या गणित सेतू या वेबसाईटला व्हिजिट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, अभ्यास करत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.